तर मजुरी नाही होते ना काम करायला. 11 वाजले अजून मी आले मजूर. लयच अगदी आहेत तुमच्या गावातले. आमच्या गावात तसं काहूनच 10च्या 11 मजूर वावरात हजर होता तो काम करायला. का हो आपल्या वावरात आज काळ्या पण वेसा लागतात ना. मजूर आले कोण नाही लावला कोण त्याले. तुम्ही माझ्याकडे असे एकटक कोण पाहून राहिले. काही बोला तुम्ही. मी तुम्हाला काय म्हणून राहिली का मजूर नाही आले आणि तुम्ही माझ्याकडेच पाहून राहिली किती वेळची. अवसितले आपल्याला मजुराची काही गरज नाही. मजुराची गरज नाही काहून. नाही आपल्याला मजुराची गरजच नाही ना. तू आहे आणि मी आहे. आपण दोघं करून टाकू ना. 5 एकर वावर आहे फक्त. हे बात होऊन जाते. चल येच लवकर या काळ्या फणं यातून गण जमा कर आणि मग त्याला आपण पेटून देऊ. आता हे करतं की पहिले त्या पराठीचं करतं. तिकडे निंदन करायला लागते. सांग कोणतं करतं वावर पहिले. अहो मी काय म्हणते मला वावराचं काम नाही येत ना. मला माझ्या आई बाबांना कधीच वावरात नाही पाठवलं. आमच्या घरच्या वावरात मजूरच होते काम करायला. काय तुले वावरातलं काम येत नाही. खेड्यातली पोरगी आहेस ना तू आणि त्या घरी वावर बी आहे. मग काऊन नाही येत तुले वावरातले कामं. खेड्यातल्या पोरीला तर पहिले यायला पाहिजे ना वावरातले कामं. चाल लवकर लाग कामाले. पहिलेच लय उशीर व्हायला आपल्याला. चल आटप. अहो तुम्हाला आताच सांगितलं ना मी माझ्या आई बाबांना कधीच वावरात नाही पाठवलं ना. काय त्या आई बाबांना तुले वावरात कधीच नाही पाठवलं काय. नाही पाठवलं काय. बरं मग संबंधाच्या वक्ती काऊन म्हणत होते पोराच्या घरी वावर किती एकर आहे. तुया तो काळा डोम मामा माया बाबाले 7-12 दाखवा म्हणत होता आणि तुया तो भेरका काका वावर दाखवा म्हणत होता. तुले वावराचं काम येत नाही तर मग हे कायले एवढे वावराच्या बाता करून राहिले होते. ते काही नाही. चाल लवकर. एक तर या वावरात काळ्या फणं येच नाही तर त्या बाजूच्या आपल्या पराठी पेरायला ना तर ते गवत वाढलं ते निंदन कर. काय पहिले करतो ते सांग आणि चल आटप लवकर. अहो मी काय म्हणते लग्न संबंधाच्या ह्याच्यात पोराच्या घरी काय काय आहे ते विचारायची पद्धतच आहे. विचारायची बी पद्धत असते पण अशी की पहिले 7-12 दाखवा वावर दाखवा ही काय पद्धत आहे का. निरा माया बाबाला भांडण सोडलं होतं ना त्या मामानं आणि त्या काकानं. ही कोणती पद्धत आहे. तुम्ही कडे असे चिडू नका. लोक फसवतात ना. माझ्या आत्याच्या वक्ती त्या मामाच्या इकडे लोकांना वावर जायला सांगितलं होतं. चांगलं 10 एकर वावर आहे म्हणे. मामाची शाळा येते 10 एकर वावर. आणि ज्या वक्ती आम्ही इकडले मामाचं घर पाहायला गेले ना तर दुसऱ्याच्या घरी पाहुण्याची बसायची आणि जेवायची सोय केली. आता ज्या घरी पाहुण्याची बसायची सोय केली ते घर होतं भलं मोठं जात बापा. मस्त सिमेंटचं बांधलेलं होतं. पोतेच्या पोते घरून होते. घरात नाही ट्रॅक्टर होतं बापा घरापाशी उभा. आणि आमच्याकडे वाटलं का लई भारी सोय आहे. पण काय लग्न झाल्यावर समजलं आमच्या मामाचं घर मातीचं आणि घरी वावर फक्त 2 एकरच आहे म्हणून आपल्या वक्ती आमच्याकडे ना जास्त खबरदारी घेतली. मग आता त्यात काय चुकलं त्याचं म्हणून तुम्हाला 10 वेळा विचारले का आम्हाला 7-12 दाखवा 7-12 दाखवा. आता तुम्ही सांगा त्याची काय चूक आहे काय. माय म्हणणं आहे किंवा पहिलेच कोणी माहिती काढली मग बाहेरून किंवा पोराच्या घरी वावर किती आहे घरदार कसं आहे हे माहिती पहिलेच काढायला लागते ना. ते बी गेलं माझ्या वक्ती. चांगला पोरगा होता नांदगावचा. दिसायला बी मस्त होता. हँडसम होता. घरी किराणा दुकान बी होतं चांगलं. इरिगेशनचं वावरही होतं चांगलं 7-8 एकर आणि एक होता. पण त्याची माहिती काढली बाहेरून. लोकांना गलत माहिती दिली का किराणा दुकान दुबण्यावरच आहे त्याचं आणि पोरगा दारू पिते आणि घरी एवढं वावरही नाही त्याच्या. मग आम्ही तो संबंध पुढे नेलाच नाही. मग इकडे तुमच्याशी जुळलं माय लगन. पण आता आम्हाला माहित पडलं. लोकांनी आम्हाला सांगितलं आता का त्या गावात आम्हाला गलत माहिती दिली म्हणून. मी लय पसंत पडली होती म्हणे त्या पोराच्या आणि भला मस्त पोरगा होता तो नांदगावचा. आता आम्हाला माहित पडलं का ते बिलकुल तो दारू नाही पित आणि त्याचं दुकाने भलं चालते आणि वावरात त्याच्या भलत मस्त पिकते म्हणून. हो काय त्या नांदगावच्या पोराला तू पसंत पडली होती. आता तर मला असं वाटून राहिलं तुला लयच तोही पसंत पडला आणि माझ्यासोबत लग्न झालं तर लय तुला नाराजगिरी सुन राहिली. चल मग तुला आता त्या नांदगावला देतो सोडून त्याच्याजवळ.